वास्तवेत कॉलेज या चॅनलवर प्रश्न तुमचा उत्तर माझं ही सिरीज सुरू झाली। तिचे 30 भाग चॅनलवर उपलब्ध आहेत। गेल्या 24 वर्षात अनेक मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती आणि कन्नड नियतकालिकांमधून मी वास्तुविषयक विपुल लेखन केलं। त्यावेळी वाचकांनी त्यांच्या शंका विचारल्या, प्रश्न विचारले। त्यापैकी निवडक प्रश्नांच्या उत्तराचं वास्तुमय हे पुस्तक निघालं। त्या काळचं महाराष्ट्रातलं सर्वाधिक खपाचं वर्तमानपत्र दैनिक पुण्यनगरीनं हे पुस्तक प्रायोजित केलं। याच पुस्तकातले काही निवडक प्रश्न या सिरीजच्या माध्यमातून घेऊन आलोय। आपलेही काही प्रश्न असतील तर ईमेलवर विचारू शकता। ईमेल ID डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे। तुमचा प्रश्न अनेकांना उपयोगी पडेल असा असेल तर त्याचं उत्तर मी यथावकाश नक्की देईन। चला तर विषयाला सुरुवात करूया। आजचा प्रश्न घेतो। घरात देव्हारा हवाच का नाही ठेवला तर काय होतं? तुमच्याकडे ग्रंथाचं काही प्रमाण आहे का? देव्हारा हा ज्याच्या त्याच्या आस्थेचा प्रश्न। पूर्वी गावातल्या घरात स्वतंत्र देवघर असायचं। सुबक असा लाकडी देव्हारा करून घेतला जायचा। गरिबांच्या घरात लाकडी देव्हाऱ्याऐवजी मातीच्या ओट्यावर देव मांडले जात। उदबत्ती, धूप यांच्या सुगंधाने देवघर दरवळून जायचं। घरातली वडीलधारी व्यक्ती पूजा अर्चा करीत असताना मुलं, लेकी, सुना, नातवंड त्यांच्या मागं उभे राहत सर्व मिळून देवापुढे नमन करत। देव पावला किंवा मग नाही पावला, पण या एकोप्याच्या आराधनेनं घरातला जिव्हाळा मात्र कायम राहत असे। आता शहरं नाही तर गावातही वेगळी खोली देवघरासाठी ठेवली जात नाही। शहरात तर जागेचे भाव आकाशाला भिडलेत। घरं लहान 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 झाली, पण घर कितीही छोटं का असेना, त्या देव्हारा मांडण्याचा नाद श्रद्धाळूंनी सोडला नाही। देव आहे की नाही याबद्दल मत ठाम नसलं तरी देवघर मांडलं जातं। स्वतःला फार मॉडर्न वगैरे समजणाऱ्यांच्या घरातही देवघर असतं। पण गतीसोबत माणसांचे प्रश्न बदलले आणि काहींच्या श्रद्धेचे संदर्भही बदलले। बेडरूमपासून बाथरूमपर्यंत सर्व काही डिझाईन केलं जाऊ लागलं। टापटेपीच्या या आट्यापिट्यातून देवघरही सुटलं नाही। देव्हारा हा इंटेरियर डेकोरेशनचा विषय झाला। देव्हारा कुठे असावा याचा निर्णय आर्किटेक्टनं तयार केलेल्या प्लॅननुसार होऊ लागला। त्यामुळं कुठे तो किचनच्या ओट्यावर मांडला जाऊ लागला, कुठे हॉलच्या शोकेसमध्ये ठेवला गेला, कुठे जिन्याखाली सरकला तर कुठे बाल्कनीत ढकलला गेला। कुठून प्रश्न येऊ लागले की देव्हारा घरात हवाच कशाला? बघा, देव या संकल्पनेवर आपली अजिबात श्रद्धा नसेल तर घरात देव्हारा ठेवण्याची काही गरज नाही। पण देवावर थोडी जरी श्रद्धा असेल तर घरात देव्हारा जरूर ठेवावा। देवाचा अंश नसलेल्या घराचा उपभोग भूतयोनी घेते। प्रत्यक्षात भगवान अग्नीनं तसं सांगितले। अग्निपुराणात भगवान अग्नी काय म्हणतायत ते बघा। निर्दैवतंतु नगरग्राम दुर्गगृहादिकम भुज्यते तत्पिशाच्याद्यौ रागाद्यौ परिभूयते नगरादी सदैवं हि जैदम भुक्तिमुक्तिदम। अर्थात ज्या घरात, गावात, नगरात, किल्ल्यात देव वसवलेले नसतात त्यांचा उपभोग पिशाच घेतात। अशा ठिकाणी राहणाऱ्यांना अनेक प्रकारचे रोग होतात। मात्र देव वसवलेले असतील तर असं नगर किंवा घर हे जय, भोग आणि मुक्ती प्रदान करणारं ठरतं। आता कुर्मपुराणात काय म्हटले ते बघा। यो मोहात अथवा आलस्याद न कृत्वा देवतार्चनम भुंक्ते सयति नरकं सुकेश्व भिजायते। अर्थात मोहामुळं किंवा आळसामुळं जो देवतार्चन केल्या वाचून भोजन करतो तो नरकाला जातो आणि डुक्कर होतो। आता देवतार्चन म्हणजे अगदी साग्र संगीत पूजा केली पाहिजे असंही काही नाही। सकाळी घाईघाईत घर सोडणारा मुंबईकर देवासमोर उभं राहून फक्त हात जोडतो हे सुद्धा देवतार्चन। पण तेवढं करण्यासाठीही घरात देवघर मांडावंच लागणार। देवच नसतील तर देवतार्चन कसं करणार? आणि नाही मांडलेत
तर अग्निपुराण आणि कुर्मपुराणानं काय सांगितलंय तुम्हाला ते आता माहीत आहे. राधे राधे.